तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं उपस्थित असणारे मंत्रिमंडळातील माझे सहकारी माननीय संजय बनसोडेजी, कार्यक्रमाचे अध्यक्ष वैभवदादा पाटील, गौरव भाऊ नायकवाडी, राहुल दादा महाडिक, पद्माकर जगदाळे, चंद्रकांत पाटील, राहुल लाटणे, मनसूरभाई मोमीन, ज्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण ह्या घाईगडबडीत आणि धावत्या दौऱ्यामध्ये इथं उपस्थित आहात ते आपले तालुक्याचे अध्यक्ष केदार पाटील, युवकचे अध्यक्ष सचिन पाटील, महिलांचे अध्यक्ष सौभाग्यवती तैसीन अत्तार, तसंच सौभाग्यवती तेजस्विनीताई पाटील शहराच्या महिला अध्यक्षा, युवकचे आष्टा शहरचे अध्यक्ष सचिन अवघडे, सर्व उपस्थित मित्र पक्षांचे पण पदाधिकारी, माझ्या इस्लामपूर परिसरातील वाळवा परिसरातील जमलेले प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मित्र, जमलेल्या बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, मी सुरुवातीलाच दिलगिरी व्यक्त करतो की आजचा कार्यक्रम हा 1 तास आधी व्हायला पाहिजे होता, परंतु आज मंत्रिमंडळाची बैठक होती, विषय बरेच होते आणि त्याच्यामुळं मी 2 वाजता मुंबईतनं निघणार होतो. मी सुरेशराव खाडे आणि संजय बनसोडे आम्हाला निघायलाच 3 वाजले आणि त्याच्यामुळं थोडी घाई आहे, कारण पुढं देखील 2 ठिकाणी जायचं आणि 2 ठिकाणी आमची खो खो स्पर्धेच्या आणि कबड्डी स्पर्धेच्या बद्दलचे सांगली शहरातले कार्यक्रम आहे. मधल्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र आणि अनेक वर्ष विधिमंडळामध्ये काम करणारे आमच्याबरोबर अनिल भाऊ बाबर यांचं दुःखद निधन झालं आणि त्यांच्या घरी सांत्वनापर आपण जावं, ही आपली माणुसकी, ही आपली परंपरा आहे आणि त्याकरता त्यांच्या चिरंजीवांना भेटण्याच्या करता मी तिकडच्या भागात निघालेलो होतो. त्यावेळेस केदारने विनंती केली की दादा, आम्ही इस्लामपूर वाळव्याच्या परिसरामध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीत काम करतो. तसं बघितलं तर माझं फार पूर्वीपासून उरण इस्लामपूरला जाणं येणं आहे. माझी मोठी बहीण मोहनराव पाटील डॉक्टर म्हणून आरजी पाटलांचे चिरंजीव त्यांना दिलेली आहे, त्याच्यामुळं 78 सालापासूनच माझं ह्या शहरामध्ये जाणं येणं आहे. काही राजकीय समीकरणं असतात आणि मधल्या काळामध्ये 2 जुलैला आम्ही काही सहकाऱ्यांनी एक भूमिका घेतली. मग त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, हसन मुश्रीफ असतील, छगन भुजबळ साहेब असतील, धनंजय मुंडे असतील, संजय बनसोडे असतील, आदित्य तटकरे असतील, असे अनेक सहकारी, बाबा आत्राम असेल आणि जवळपास 50-52 आमदारांनी आम्ही भूमिका घेतली. ती उभ्या महाराष्ट्राने बघितली. मित्रांनो, एकंदरीतच देश पातळीवर ज्यावेळेस आम्ही विचार करत असतो त्यावेळेस मी अनेक पंतप्रधानांची कारकीर्द बघितली. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मी अतिशय स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे. प्रश्न अनेक असतात, अडचणी अनेक असतात, त्या सोडवायच्या असतात. मागे 2.5 वर्ष उद्धव ठाकरे साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये आम्ही सगळेजण काम करत होतो, परंतु नंतर एकनाथराव शिंदेंनी एक वेगळी भूमिका घेतली आणि त्याच्यातून ते मंत्रिमंडळ त्या ठिकाणी बाजूला गेले. एकनाथरावांच्या नेतृत्वाखालचं मंत्रिमंडळ पुढे आलं. या सगळ्या घटनांचे आम्ही साक्षीदार होतो, तुम्ही पण साक्षीदार होता. आणि मग हे सगळं होत असताना देश पातळीवर आज जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे, नरेंद्र मोदी साहेब पहिल्यांदा पंतप्रधान 2014 साली झाले. उभ्या भारताने त्यांना भरभक्कम पाठिंबा दिला. पुन्हा 2019ला
त्यांची निवड देशातल्या जनतेने पूर्ण बहुमताने केली. लोकसभेमध्ये जेवढ्या जागा लागतात 543च्या 50%, त्यापैकी त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त त्यांना मिळाल्या. आणि त्यांनी देशाचं नेतृत्व करत असताना तुमच्या माझ्या देशामध्ये विमानतळ असतील, नॅशनल हायवे असतील, त्याच्यामध्ये वंदे भारत ट्रेन सारख्या नव्या ट्रेन सुरू करण्याचा प्रश्न असेल, बुलेट ट्रेन सुरू करण्याचा प्रश्न असेल, अनेक महत्त्वाचे ब्रिजेस करण्याचा प्रश्न असेल, अटल टनेल म्हणून जम्मू काश्मीरमध्ये झाला त्याच्या संदर्भातलं काम असेल, अशी खूप मोठी प्रचंड मोठी यादी माझ्या गोरगरीब जनतेला घरकुलाचं कार्यक्रम राबवण्याचं काम असेल, घरकुलं देण्याचं काम असेल, उज्ज्वला त्या गॅसमध्ये तो कार्यक्रम असेल, अशा अनेक प्रकारचे कार्यक्रम हे त्यांच्या नेतृत्वाखाली आज देशभरामध्ये चाललेले आपण पाहतो. समोरच्या बाजूला जर आपण बघितलं तर विरोधकांच्या मध्ये एकवाक्यता नाहीये. विरोधक असे इकडं तिकडं सैरावैरा पडतात का काय, अशा प्रकारची परिस्थिती आहे. मध्ये काहींनी दाखवलं की आम्ही सगळेजण एकत्र आहोत, परंतु पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी त्याच्यातलं पहिलं बाहेर पडल्यानं त्या म्हणल्या की बाबा माझं तुमचं जमणार नाही. नितीश कुमारांच्यावर बऱ्याच जणांचं त्या ठिकाणी लक्ष होतं. नितीश कुमारांनी नंतर लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाची जी काही त्यांची युती होती ती तोडली आणि पुन्हा ते भारतीय जनता पक्षाच्या बरोबर त्यांनी बिहारचं सरकार केलं. मान हे पंजाबचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी देखील सांगितलं की आमचं आणि आमच्यातल्या इतरांचं जमणार नाही, आम्ही आमच्या पद्धतीनं निवडणुका लढवणार. त्याचबरोबर केजरीवालांचं पण अजून नक्की काय होणार ते माहिती नाही. इस्लामपूरकरांनो, वाळवाकरांनो, आपला देश जवळपास 125 कोटीपेक्षा जास्त जनता झालेली आहे. अनेक जाती धर्माची लोक गुड्या गोविंदाने इथं राहतात. मागासवर्गीय असतील, आदिवासी असतील, अल्पसंख्याक असतील, बहुजन समाजाचे असतील किंवा कुठल्याही घटकातले असू देत, त्यांना सुरक्षितता मिळाली पाहिजे, त्यांना एक विश्वास वाटला पाहिजे. हे सगळी जर परिस्थिती बघितली आणि जगामध्ये देखील तुमच्या माझ्या देशाचं नाव हे अतिशय गौरवाने इतर देशांनी पण घेतलं पाहिजे. आपल्या देशाच्या पंतप्रधानांच्याकडं त्या ठिकाणी त्यांचा मान सन्मान हा कशा प्रकारे परदेशात गेल्यानंतर त्यांना प्रतिसाद मिळतो, लोक कशा प्रकारे त्यांना भरभक्कम पाठिंबा देतात, हेही आपण पाहिलंय. सातत्याने जनतेशी संपर्क ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. रात्रंदिवस काम करत असतात. त्याच्यामध्ये कुठलाही सणवार साजरा न करता सतत विजन हेच की माझा देश इतर देशांच्या तुलनेमध्ये पुढं कसा जाईल, माझ्या देशातला प्रत्येक माणूस हा समाधानी कसा होईल, अशा प्रकारचं सातत्याने त्यांची भूमिका आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे. आणि त्याच्यामुळंच आम्ही सगळ्यांनी विचार केला की बाबा अशा प्रकारचं नेतृत्व आज नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना, देश त्याच्यातनं पुढं चाललेला असताना 2028 पर्यंत तुमच्या माझ्या देशाची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन ही करण्याचं त्यांनी ठरवलेलं असताना आपण पण अशा नेत्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आपण पण त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडबुटेपणाची भूमिका न घेता त्या बाबतीमध्ये पाठिंबा दिला पाहिजे. आणि हीच भूमिका आम्ही सगळ्यांनी स्वीकारली आणि त्याच्यातून 2 जुलैला आम्ही ह्या मंत्रिमंडळामध्ये सामील झालो एकनाथराव शिंदे साहेबांच्या. आज पण मंत्रिमंडळामध्ये संजय बनसोडे माझ्या बरोबर आहेत, त्यांना विचारा. अनेक महत्त्वाचे निर्णय आम्ही आजच्या दिवशी देखील घेतलेले आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, गरीब घटकाचे प्रश्न असतील, इव्हन त्यामध्ये वयस्कर लोकांच्या बद्दल देखील काही महत्त्वाचे प्रश्न, त्याच्यातल्या खूप मोठे वेगवेगळे प्रश्न सोडवण्याचं काम आजच्या निर्णयाच्या माध्यमातून झालं. पण हे सगळं करत असताना
प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये शेवटी तुम्ही ज्या पक्षाच्या माध्यमातून काम करत असता ती संघटना मजबूत असली पाहिजे आणि त्याच प्रकारे आमचे वैभव पाटील आणि आम्ही सगळेजण आणि त्याच्यामध्ये केदारनी पण पुढाकार घेतला आणि आपल्या इस्लामपूर वाळवा परिसरामध्ये एक पहिल्या मजल्यावर आहे थोडंसं आत्ता जायला वर यायला जरा इतर वयस्कर लोकांना अडचणीचं आहे परंतु सुरुवात त्या ठिकाणी केलेली आहे लिफ्ट देखील आहे आणि त्याच्यातून तुमचे प्रश्न सुटावेत तुमच्या अडचणी सुटाव्यात आम्ही अनेक वर्ष सरकारमध्ये काम करणारे कार्यकर्ते आहेत मी तर 5व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे मग शेतकऱ्यांचा ऊसाचा प्रश्न असेल शेतकऱ्यांच्या इतर पिकं असतील त्याचा कुठलाही प्रश्न असेल इव्हन दूध व्यवसायाचा प्रश्न असेल आमच्या पोल्ट्री व्यवसायाचा प्रश्न असेल रेशीम व्यवसायाचा प्रश्न असेल आत्ताच मध्ये दुधाचे भाव पडल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये 5 रुपये लिटरला डायरेक्ट शेतकऱ्याच्या अकाउंटला डीबीटी करण्याचा निर्णय घेतला गाईच्या दुधाला 5 रुपये जास्त त्याच्यामध्ये करोडो रुपये राज्य सरकारला भरावे लागले तरी चालतील परंतु शेतकरी हा अडचणीतनं बाहेर निघाला पाहिजे अशाच प्रकारची आमच्यासारख्या कार्यकर्त्याची भूमिका आहे तसंच 1 रुपयामध्ये पीक विमा उतरवण्याचं काम असेल ज्यावेळेस नैसर्गिक संकट येतं मग ती गारपिटीचं असेल अवकाळी पावसाचं असेल अतिवृष्टीचं असेल कुठल्याही प्रकारचं नैसर्गिक संकट आलं आणि आमचा शेतकरी त्याच्यात अडचणीत आला तर त्याच्यात एकनाथराव शिंदेंच्या नेतृत्वाखाली हे महायुतीचं सरकार देवेंद्र फडणवीसजी आणि आम्ही सगळेजण त्यामध्ये लक्ष घालून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असतो कारण मित्रांनो आम्ही शेतकरी हीच आमची जात आहे आम्ही पण शेतकऱ्यांच्या पोटीत जन्माला आलेलो आहे त्याच्यावर शेतकऱ्याची सुखदुःख शेतकऱ्यालाच कळत असतात परंतु हे करत असताना अर्थव्यवस्था पण मजबूत राहिली पाहिजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचणी येता कामा नये त्या संदर्भामध्ये आताच्या काळामध्ये जर शेतकऱ्यांच्याकडे सर्वसामान्य माणसाकडं पैसा आला तर बाजारपेठ फुलून दिसते तर लोक तिथं मोठ्या प्रमाणावर येतात त्याच्यामुळे बाजारपेठेला पण चांगले दिवस दिसण्याच्या करता दाखवण्याच्या करता ह्या सगळ्या मूलभूत गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात आणि त्याच्यामुळं इथं काम करत असताना केदार असेल साजन असेल सचिन असेल किंवा तैसीनताई असतील तेजस्विनीताई असतील किंवा त्यांचे असंख्य कार्यकर्ते असतील त्या सगळ्यांनाच मला विनंती करायची आपण काळजी करू नका राज्याचा अर्थमंत्री म्हणून मी सध्या काम त्या ठिकाणी करतोय इथं आमचे खाडेसाहेब पालकमंत्री म्हणून त्या बाबतीमध्ये काम करतायत मधल्या काळामध्ये एक महत्त्वाचा निर्णय देखील अनेक वर्ष सगळ्यांची एक मागणी होती की अयोध्येला प्रभू रामचंद्राचं मंदिर झालं पाहिजे आणि बरेच कोर्ट कचेऱ्या झाल्या सुप्रीम कोर्टात 5 बेंचच्या समोर ते प्रकरण गेलं आणि अनेक प्रकारचे गोष्टी आपल्याला त्याच्यातनं पाहायला मिळाल्या त्याच्यातनं अनेक प्रकारचं राजकारण आपल्याला पाहायला मिळालं परंतु अतिशय मजबूत अशा प्रकारचे नरेंद्र मोदी साहेबांच्यासारखं नेतृत्व पुढं आल्यानंतर त्यांनी तिथं अतिशय सुंदर अशा प्रकारे जिथं गेले 500 वर्ष असं सांगितलं जातं की बाबा मागणी होती ती मागणी आताच्या काळामध्ये पूर्ण झाली आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचं 22 तारखेला श्रीरामाचं मंदिर आणि तिथं मूर्तीची त्या ठिकाणी स्थापना ही करण्यामध्ये आली आणि त्याचं उत्साहाने देशाने स्वागत केलं आपल्या सगळ्या परिसरांनी स्वागत केलं हे सगळं करत असताना वाराणसीचं मंदिर असेल उज्जैनचं मंदिर असेल जी महत्त्वाची तीर्थस्थानं आहेत त्याला देखील एवढ्या मोठ्या प्रमाणावर भाविक जात असतात त्यावेळेस सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजेत अशाच प्रकारची भूमिका त्यांची आहे हे सगळं करत असताना शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारा ही आम्ही कुठे सोडलेली नाही आहे आम्ही त्याच रस्त्याने पुढे चाललो युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून मित्रांनो आम्ही काम करतोय वाळवा तालुक्याच्या बद्दलचा इतिहास जर बघितला तर वाळवा तालुका क्रांतिकारकांचा क्रांतिवीरांचा तालुका म्हणून हा ओळखला जातो या तालुक्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील असतील यांच्या नेतृत्वाखाली त्या काळामध्ये इंग्रजांना हाकलून देण्याचं काम मग पद्मभूषण क्रांतिवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नायकोडे असतील स्वातंत्र्य सैनिक पांडू मास्तर असतील हुतात्मा किसन अहिर साहेब असतील इत्यादींनी केलंय स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतर देखील पद्मभूषण क्रांतिवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नायकोडे यांनी महाराष्ट्रात तसंच देशात देखील गोरगरीब सर्वसामान्य माणसांचे लोकांना हुतात्मा उद्योग समूह
आणि चळवळीच्या माध्यमातून ताकद देण्याचं काम हे केलेलं आहे. ही देखील एक समाधानाची बाब आहे. आज ह्या सगळ्या गोष्टी पुढे नेत असताना प्रत्येक बाबतीमध्ये नवीन पिढी ही देखील पुढे येते, चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये काम करते, ह्याचंही समाधान आमच्यासारख्या सर्व सहकारी मित्रांना आहे. प्रत्येक वेळेस आम्ही देखील 1999 साली ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना शिवाजी पार्कला 10 जूनला झाली, त्यावेळेस वेगवेगळे नेतेगण तिथं होते, परंतु आम्ही सगळे ज्युनियर म्हणून तिथं ओळखले जात होतो. त्याच्यानंतरच्या काळामध्ये आम्ही पण सगळ्यांनी आपल्या आपल्या ताकदीने प्रयत्न केले, लोकांचा विश्वास संपादन करण्याचं काम केलं आणि त्याच्यातनं एक महाराष्ट्रातल्या जनतेला देखील आम्हा लोकांची ओळख निर्माण झाली. परंतु ही ओळख होत असताना शेवटी जमिनीवर पाय ठेवूनच चालायचं असतं, सर्वसामान्य जनतेला कधी विसरायचं नसतं. हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची जी शिकवण आहे, स्वर्गीय वसंतदादा पाटलांची जी शिकवण आहे, त्या शिकवणींना पुढं जाण्याचं काम मित्रांनो आम्ही सगळेजण करतोय. त्याबद्दल तिळमात्र शंका मनामध्ये बाळगू नका. आम्ही सत्तेला हपापलेले कार्यकर्ते नाहीत. सत्ता येत असते, सत्ता जात असते, ताम्रपट घेऊन कुणीच जन्माला आलेलं नाहीये. पण बहुजन समाजातल्या शेवटच्या माणसाला देखील सत्तेच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न सुटले गेले पाहिजेत, हाच दृष्टिकोन ठेवून आज 50-52 आमदारांनी आम्ही अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेतली आणि त्या भूमिकेचं स्वागत हे महाराष्ट्रामध्ये फिरत असताना अनेक ठिकाणी पाहायला मिळालं. इथं देखील तसं बघितलं तर सभेचा वगैरे कार्यक्रम नव्हता. मी केदारला सांगितलेलं होतं की जाताना फक्त आम्ही फीत कापू आणि पुढे निघून जाऊ, परंतु तुम्ही सगळेजण मोठ्या संख्येने इथं उपस्थित होता म्हणून मी आल्या माईक घेतला. मी आपल्या सगळ्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. उद्याच्या लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुका ज्यावेळेस येतील त्यावेळेस महायुतीचे सदस्य म्हणून जे जे पक्ष आमच्या बरोबर आहेत आम्ही सगळेजण एकत्र बसून चांगल्यात चांगले उमेदवार देण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहोत. त्यांना आशीर्वाद देण्याचं काम, त्यांना पाठिंबा देण्याचं काम आपण सगळ्यांनी मतदार राजा या नात्याने करावं, ही पण तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो. आणि आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयाचं उद्घाटन इथं झालं असं जाहीर करतो आणि माझ्या पुढच्या कार्यक्रमाला जाण्याची परवानगी घेऊन मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.